दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल हा आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल पूर्णपणे बंद केला जाणार आहे। महानगर विकास प्राधिकरणामार्फत पूल तोडून त्या जागी आता नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे आणि एल्फिन्स्टन पूल मार्गे जाणारी वाहतूक त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करून या मार्गावरची वाहतूक ही इतर पर्यायी मार्गाने वळवून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता पुढचा काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला या भागामध्ये सामोरं जावं लागणार आहे आणि स्थानिक रहिवासी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल पाडण्यास विरोधही केलेला आहे। त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करू दे। आमचं पुनर्वसन व्यवस्थित केलं। आमच्या जो आम्ही कायद्याच्या हिशोबाने आम्हाला मिळतं जी जागा तेवढी आम्हाला मिळाली इनफ आहे। आम्ही हॅपी आहोत। आम्ही त्या आमच्या अधिकाराच्या बाहेर जात नाही। जेवढे आम्हाला अधिकारात मिळतात तेवढी आम्हाला जागा इनफ आहे। पण आमच्या विभागात आमचं त्यांनी पुनर्वसन करावं। चारही बाजूनी कोंडी होणार आहे। अगदी तुम्ही जर पाहिलं लालबाग, त्याच्यानंतर 7 रस्ता, वरळी, त्याच्यानंतर प्रभादेवी या इकडनं जी सर्कलमध्ये जी कोंडी होणार आहे ती 5-5, 4-4 तासाची कोंडी होऊ शकते आणि त्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिले, सगळ्यांनी दिले, सर्व भाजप सोडून सर्व पक्षांनी दिलं आहे की आत्ता गणपती आहेत पुढे हे होईपर्यंत तरी ते करू नका। पण आड मोठेपणा होताना तो दिसतोय। त्यामुळे लोकांना आता चालण्यासाठी बंद, गाड्यांसाठी बंद केलं आहे। पुढे तोडूनच टाकलं तर सगळंच बंद होईल। त्यामुळे आपण विनंती केली, आता विनंतीला किती मानतायत ते बघू। दरम्यान हा पूल आता पाडल्यानंतर वाहतुकीमध्ये कशा प्रकारे बदल होणार आहेत एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही सगळी माहिती पाहूया। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडनं पूर्वेकडे येण्यासाठी टिळक ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत। लोअर परळ प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या करी रोड ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत। भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सिलिंगकडे जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज किंवा एस ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत। सरळ तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आपण थेट जाऊया मनश्रीकडे। मनश्री, एकंदरीत वाहतुकीमध्ये बदल होणार आहेत, मात्र या भागातले मुंबईकर किंवा या भागातून जाणाऱ्या मुंबईकरांचे वाहतूक कोंडीमध्ये हाल होण्याची देखील शक्यता आहे। कशा प्रकारे आता पूल पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे आणि काय नेमकं या भागातलं वातावरण या दरम्यान दिसतंय? अनुपमा, आपल्याला एक स्पष्ट करायला हवं की मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ज्या सूचना जारी केलेल्या आहेत त्या सूचना केवळ या पुलावरची वाहतूक थांबवण्याच्या सूचना आहेत, जी वाहतूक आज रात्रीपासून थांबवली जाते। सध्या जर आपण पुलाचं चित्र बघितलं तर सकाळी 8 वाजेची वेळ आहे आणि हा आपल्याला वाहता रस्ता दिसतोय। म्हणजे अर्थातच अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत या ठिकाणचा रस्ता हा कायम वाहता असतो। गाड्यांची ये जा सुरू असते, कारण हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे मध्य मुंबईच्या दृष्टीने। कारण KM, वाडिया यासारखी हॉस्पिटल असतील, टाटा हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या ॲम्ब्युलन्सेस असतात त्यांच्यासाठी हा सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग आहे। अर्थातच पुढे गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा KMच्या चौकात, त्या ठिकाणी परळच्या चौकात एक मोठी वाहतूक कोंडी लागते, कारण तिथे बऱ्याच वेळ तुम्हाला वाट बघावी लागेल असा सिग्नल आहे। या वाहतूक कोंडीच्या दरम्यान सुद्धा सर्वात सोपा आणि कमी वेळात पोहोचता येईल असा हा रस्ता आहे। त्याच्यामुळे जर हा रस्ताच बंद झाला तर मात्र मुंबईकरांचे मोठेच हाल होणार आहेत। यापूर्वी सुद्धा एल्फिन्स्टन ब्रिज तोडण्याच्या, वाहतूक बंद करण्याच्या चर्चा झाल्या, मात्र मध्यंतरी मुलांच्या शाळांच्या परीक्षा होत्या, त्यामुळे पुन्हा एकदा हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला। 2-3 वेळा हा निर्णय लांबणीवर टाकल्यानंतर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या पोलिसांकडनं, जे पहिल्यांदाच मागवलं जातंय मुंबईच्या इतिहासामध्ये की कुठला पूल तोडायचा असेल, कुठला पुनर्विकास करायचा असेल सार्वजनिक ठिकाणचा, तर सूचना आणि हरकती स्थानिकांकडनं घेतल्या गेल्या। या सूचना हरकती घेऊन आता ही वाहतूक थांबवण्याचे निर्देश दिले आहेत। आता अर्थातच वाहतूक पोलिसांकडनं हा संपूर्ण कारभार MMRDA कडे दिला जाईल आणि MMRDA एक नव्यानं नोटीस जारी करेल, ज्यामध्ये या पुलाच्या पाडकामाला नेमकी केव्हा सुरुवात केली जाते त्याची स्पष्टता येईल। मात्र या पुलाच्या आजूबाजूच्या जर इमारतींकडे आपण नजर टाकली, बऱ्याचशा जुन्या इमारती आहेत, स्थानिक रहिवासी आहेत। जेव्हा हा पूल पाडला जाईल तेव्हा अर्थातच यांना धोका निर्माण होणार, त्यांचं पुनर्वसन करावं लागणार। त्यामुळे पुनर्वसनाचं काय ते आधी सांगा आणि त्यानंतर या पुलाचं पाडकाम हाती घ्या असा स्थानिकांचा दोषा आहे। यासोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न जर निकाली काढायचा असेल, पर्यायी वाहतूक व्यवस्था दिलेली आहे, मात्र ती अर्थातच अपुरी आहे, कारण सगळा ताण हा
हा करी रोड असेल, चिंचपोकळीचा पूल असेल आणि टिळक पूल असेल यांवरती येणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आज वाहतूक बंद होतीये एल्फिन्स्टन पूलवरची. मात्र लवकरच हातोळा पडणार, मात्र तो नेमका कधी पडणार हे MMRDA ने नोटीस दिल्यानंतरच स्पष्ट होईल. जी मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि या माहितीसाठी. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या.